जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझं खरं तर टेलिव्हिजन वगैरे पाहणं फारसं होत नाही. माझं कोकळ्या वाढल्यात का डोंबिवलीत? आता आपल्या त्या डोंबिवलीच्या जिमखान्यावरती गेलो, तिथे टीव्ही सुरू होता. बदा बदा जाहिराती आपल्या त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना. एवढासा कार्यक्रम मध्ये भास्कन जाहिराती आणि एक जाहिरातीवर जाहिराती, जाहिरातीवर जाहिराती. एका बाजूने अजित पवार फिरतायत, एका बाजूने ते पृथ्वीराज चव्हाण फिरतायत. दोघांची हाताची घडी तोंडावर बोट, चोप. आणि काहीतरी आवाज कमी असल्यामुळे मला ते कळलं नाही. मी ते विचारायला सांगितलं, म्हटलं काय बोलले काय ते एकदा मला सांगा. काहीतरी अजित पवार हाताची घडी घालून पाहतो बघतो असले शब्द वगैरे काहीतरी असं काहीतरी होतं. हे असले शब्द आवडत नाहीत त्यांना. अजित पवारांना पाहतो बघतो कळवतो बिळवतो असले नाही आवडत. गिळतो, हडप करतो, मिळवतो, लुटतो हे बाकी आवडतं. पाहतो बघतो बिकतो नाही त्यांना आवडत. त्यांना मला आता कोणतरी सांगत होतं, काल ते पुण्याच्या झू मध्ये गेले होते अजित पवार. तिथे गेंड्याने वाकून नमस्कार केला. तर गेंडा बोलला, असाला माझी पण कातडी तुमच्यापेक्षा कमी पातळ आहे. तुमची काय कातडी मिळवली तुम्ही? एवढे सगळे उपद्व्याप करून देखील तुम्हाला लाज वाटत नाही? प्रचाराला बाहेर पडता तुम्ही. महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करत असताना अजित पवार सांगणार की तुमच्या कालव्यामध्ये पाणी नसेल तर मी काही तिकडे येऊन मुतू का? सिंचन घोटाळ्यामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करणार आणि पुन्हा उजळ माथ्याने परत लोकांसमोर यायचं आणि सांगायचं की मला मतदान करा. आणि हे एवढ्यासाठीच होतं. याचं कारण त्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातली जनता आहे, सभ्य जनता आहे, चिडत नाही, रागावत नाही, काही बोलत नाही. किती लाता घातल्या, शिव्या घातल्या तरी परत आपल्याच मागे येतात. वेगवेगळे जण वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी सांगतायत. भारतीय जनता पक्षाची जाहिरात चालू आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? त्या काल परवा त्या आनंदीबेन आल्या होत्या. आनंदीबाईच एक पेशव्यांच्या काळात होत्या. हे घ्या आणि सगळ्या जाहिरातींमध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. अहो त्या काय बोलल्या त्या बघा. 10 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आल्या आणि म्हणाल्या काय ठेवले या मुंबईमध्ये? उद्योगपतींनो चला गुजरातमध्ये चला. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? भाजपवाल्यांना मला सांगायचंय की हे जे तुमच्या मुख्यमंत्री येऊन ज्या बोलल्या, कुठे नेऊन ठेवायचा आहे आमचा महाराष्ट्र? गुजरातमध्ये? आमच्या महाराष्ट्रात यायचं आणि आमच्या इकडच्या इथल्या उद्योगपतींना सांगायचं की गुजरातकडे वळा, गुजरातकडे चला, सगळा उद्योग आम्हाला गुजरातमध्ये न्यायचा आहे. आता पण मी त्या सगळं चालू आहे तिकडे सीमेवरती, तिकडे फायरिंग चालू आहे, तिकडे बॉम्ब गोळे टाकतायत, आमचे जवान शहीद होत आहेत. काय सरकार बदलल्यानंतर आम्हाला काय वेगळं चित्र दिसतंय? याच आमच्या नरेंद्र मोदींनी त्या पाकिस्तानचे पंतप्रधान बोलवले होते आमच्या शपथविधीच्या वेळेला. काय झालं त्या मैत्रीचं? आज म्हणे ईद आहे, आम्ही मिठाई पाठवली, त्यांनी बॉम्ब पाठवले. काय साली मैत्री आहे?
आणि तिकडे आमचे जवान शहीद होत आहेत आणि आमचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये प्रचार करतायत. पंतप्रधान कार्यालय आमचं बंद, 10-15 दिवस बंद का? हरियाणा आणि महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये पंतप्रधान गुंतलेले आहेत. काँग्रेसचं सरकार असताना देखील आम्ही अशाच जवानांच्या त्यांचे मृतदेह पाहिले, आम्ही शहीद झालेले आमच्या जवानांचे मृतदेह काँग्रेसच्या राज्यात पण पाहिले आणि आज भाजपच्या राज्यात पण आम्ही तेच पाहतोय. हे अच्छे दिन. आम्हाला वाटलं काहीतरी बदल, पुन्हा जैसे थे पाकिस्तान आमच्यावर हल्ला करणार, आमचे जवान शहीद होणार, मरणार, शवपेटीमध्ये आमच्याकडे जवान आमचे परत येणार, त्यांचे कुटुंबीय रडणार, आमचे सगळे पुढारी जाऊन तिकडे सांत्वन करणार, नमस्कार करणार, जय हिंद वगैरे बोलणार. पुन्हा 9वा दिवस नवी गोष्ट सुरू आहे आमच्याकडे. इतक्या लोकसंख्येमध्ये 4 लोक गेले, आम्हाला कुठे काय फरक पडतोय? सगळ्या बाजूनी सगळा अख्खा विचका करून टाकलाय. आज महाराष्ट्रातली परिस्थिती तीच. हे सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावरती आघाड्या आणि युत्या तोडतायत. मूर्ख बनवतात तुम्हाला, मूर्ख. तुम्हाला असं वाटतं हे आयत्या वेळेला घडलं, आयत्या वेळेला नाही घडलंय, हे पहिल्यापासून करायचं होतं. तुम्हाला वाटलं हे आयत्या वेळेला घडलं की बाबा आयत्या वेळेला युती तुटली किंवा आयत्या वेळेला बाबा तुमचा काय ती आघाडी फुटली. आयत्या वेळेला नाही फुटली, हे सगळं अगोदर त्यांनी करून ठेवलं होतं, प्लॅनिंग होतं. आज महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांना, जनतेला माहिती नसतं बाबा निवडणुकीची प्रक्रिया काय असते. निवडणुकीची प्रक्रिया असते बाबा, त्या निवडणूक तो उमेदवार असतो, त्या उमेदवाराला पक्षातर्फे ए फॉर्म आणि बी फॉर्म दिला जातो, तर तो अधिकृत म्हणून उमेदवार पकडला जातो. त्या पक्षाचा तो अधिकृत उमेदवार. पंचवीस तारीख, मला असं वाटतं 25 तारीखच ना, नवरात्राचा पहिला दिवस, बरोबर ना? घटस्थापनेलाच घटस्फोट ना. 25 तारखेला बरोबर संध्याकाळी युती तुटली, आघाडी तुटली. निवडणुकीचे फॉर्म भरायचे, फॉर्म भरायचा शेवटचे 2 दिवस बाकी होते. 25 तारखेला संध्याकाळी ती युती तुटली, आघाडी तुटली. 26 तारीख, 27 तारीख, 27 तारीख शेवटची तारीख. मी मुद्दामून तुम्हाला हे जरा थोडं डिटेलमध्ये सांगतोय की तुम्हाला कसे बेवकूफ बनवतात. 27 तारीख फॉर्म भरायची शेवटची तारीख, 2 दिवस हातामध्ये उरलेत. 2 दिवसाच्या आत महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाने 288 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करून 288 ए फॉर्म बी फॉर्म वाटले 2 दिवसात. जिकडे आघाडीचा एक उमेदवार काँग्रेसचा उभा राहणार होता तिथे राष्ट्रवादीचा नाही, राष्ट्रवादीचा उभा राहणार होता तिकडे काँग्रेसचा नाही, भाजपाचा उभा राहणार होता तिकडे शिवसेनेचा नाही, शिवसेनेचा उभा राहणार होता तिकडे काँग्रेसचा नाही. तुम्हाला 2 दिवसात उमेदवार मिळाले सगळीकडे. 2 दिवस राहिले असताना तुम्ही ए फॉर्म बी फॉर्म वाटून टाकले, म्हणजे तुमची पूर्ण तयारी होती. या 4ही पक्षांनी आतमधून ठरवलं की बाबा लोकांना फक्त मूर्ख बनवत राहायचं आणि आपण आयत्या वेळेला ह्या युती आणि आघाड्या तोडून टाकायच्या. आणि हे भारतीय जनता पक्ष आम्हाला स्वबळावरती निवडणुका लढवायच्या आहेत, आम्हाला बहुमत द्या. कशाच्या जीवावर बहुमत द्या? आहे काय तुमच्याकडे? हे आता टरटरून फुगून दाखवताय तुम्ही. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद मिळाली ती बाळासाहेबांमुळे मिळाली, त्यांच्यामुळे यांना ताकद मिळाली. आणि आज हे महाराष्ट्रात बेटकुळ्या काढून दाखवत आहेत. बघा काय उंचवटा आलाय. तिथे त्या बीडला तुमचे नरेंद्र मोदीच बोलले
की म्हणे गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यायची गरज भासली नसती. म्हणजे महाराष्ट्रातल्या आत्ताच्या भाजपाच्या नेत्यांची काय लायकी आहे हे नरेंद्र मोदींनी एका वाक्यात सांगितलं की यांची थोबाडं दाखवून महाराष्ट्रात मतदान होणार नाही, मलाच यावं लागणार. आणि यांच्या प्रचारासाठी म्हणून आता पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये प्रचार करतायत, 20-20 सभा घेत आहेत. किती घेऊ देत, आम्हाला काय फरक पडतो. 2 वर्षांनी महानगरपालिकेला पण येतील, आपली कल्याण डोंबिवली ताई लागेलच, तेव्हाही येतील. पंतप्रधान आमचे पक्षाचा प्रचार करायला आलेले आहेत. डोंबिवली के मित्रों, पुढे आहेतच आपल्याकडे जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत, काय काय आपल्याकडे सगळं असतं. पहिले पंतप्रधान जगातले वरपासून खालपर्यंत सगळ्या निवडणुकांचा प्रचार करणारे. का? कारण राज्यात मध्ये नेतृत्वच नाही, राज्यामध्ये नेतेच नाहीत. आम्हाला होर्डिंग वरती पण आम्हाला मोदींचा फोटो टाकायला लागतो, कारण बाकीचे टाकले तर कोण मतदान करत नाही. ही यांची परिस्थिती. आज या डोंबिवलीमध्ये बरेचसे जुने RSSचे लोक, संघाचे लोक, की ज्याने इतकी वर्ष काम केलं, सगळं हा पक्ष उभा केला. आणि हा पक्ष कशावरती आज उभा आहे? राष्ट्रीय पक्ष. त्याची राज्यातली परिस्थिती आज काय? त्यांना उमेदवार मिळत नाहीत. म्हणजे साली जुनीच बाटली, त्याच्यात जुनीच दारू ओतली, नवीन लेबल लावलं आणि सांगतात प्या. मी कालच ती तुम्हाला यादी वाचून दाखवली. मी कुठे होती यादी? आहे ना? कोण माणसं मिळाली आहे ना? किती ढोंगी आहेत, फक्त विचार करा. या सगळ्या लोक, हे बबनराव पाचपुते यांच्यावरती एकनाथ खडसे भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून. आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते. आज तुम्ही सगळ्या गोष्टी कुठून आणल्यात? काँग्रेसमधनं लोक आणलीत, राष्ट्रवादीमधनं लोक आणलीत, आमच्याकडनं 2 घेतली, शिवसेनेकडनं 6 घेतली. तुमचं काय? मी आता फक्त तुम्हाला मतदारसंघ वाचून दाखवतो आणि मतदारसंघाच्या पुढे ह्यांनी कुठच्या पक्षामधनं उमेदवार आणला तेवढं फक्त मी त्या पक्षाचं नाव वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला कळेल ह्यांचं अस्तित्व काय आहे महाराष्ट्रातलं. आणि त्याच्यावरती ह्यांच्या जीवावरती हे स्वबळाची भाषा करतायत आणि बहुमत आम्हाला द्या म्हणून सांगतायत. बहुमत म्हणजे पुन्हा बोडक्यावरती कोणी बसायचं? परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी बसायचं. कोण यांचे उमेदवार बघा. नंदुरबार राष्ट्रवादी, धुळे शेतकरी संघटना, भुसावळ राष्ट्रवादी, अमरावती काँग्रेस, हिंगणा काँग्रेस, भोकर काँग्रेस, परभणी काँग्रेस, औरंगाबाद शिवसेना, गंगापूर अपक्ष, सिन्नर काँग्रेस राणे समर्थक, मुरबाड राष्ट्रवादी, बेलापूर राष्ट्रवादी, घाटकोपर मनसे, पनवेल काँग्रेस, चिंचवड राष्ट्रवादी, श्रीगोंदा राष्ट्रवादी, शिराळा काँग्रेस, तासगाव काँग्रेस, पुरंदर मनसे, नांदेड राष्ट्रवादी, बुलढाणा राष्ट्रवादी, दौंड राष्ट्रवादी, सावंतवाडी काँग्रेस, उस्मानाबाद काँग्रेस, लातूर काँग्रेस, कंधार राष्ट्रवादी, कन्नड समता परिषद, कोपरगाव राष्ट्रवादी, पारनेर शिवसेना, राहुरी राष्ट्रवादी, राहता राष्ट्रवादी, नेवासा काँग्रेस, आष्टी राष्ट्रवादी, पाथर्डी राष्ट्रवादी, चोपडा राष्ट्रवादी, धुळे ग्रामीण काँग्रेस, नांदगाव राष्ट्रवादी, जालना राष्ट्रवादी, अजून एक इथे पण राष्ट्रवादी, पैठण शिवसेना, श्रीरामपूर काँग्रेस, कोपरगाव राष्ट्रवादी, घनसावंगी काँग्रेस, कोल्हापूर काँग्रेस, नेवासा काँग्रेस, अहमदनगर भाजप, नंतर राष्ट्रवादी, परत भाजप, निफाड शिवसेना,
भोर शिवसेना, जुन्नर शिवसेना, खेड शिवसेना एवढे उमेदवार आता अजून 6 वाढलेत. आता माझ्याकडे 6 नाही आहेत. हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी मधनं ह्यांनी घेतले आणि स्वतःचे भाजपाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेत. आणि हे म्हणतात आम्हाला बहुमत द्या. का? पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी निवडून आणायचंय म्हणून? पुन्हा त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे? 15 वर्ष या लोकांनी वरवंटा फिरवला महाराष्ट्रावरती, गाढवाचा नांगर फिरवला. ते कमी झालं का की पुन्हा त्याच लोकांना ह्या भारतीय जनता पक्षवाल्यांनी घ्यायचं आणि पुन्हा ह्यांना बहुमत मागायचं आणि ते बहुमत मागण्यासाठी येण्यासाठी आमचे पंतप्रधान त्या पक्षाचा प्रचार करायला येतात. कमाल आहे साला. म्हणजे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आता नरेंद्र मोदी हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचा प्रचार करायला महाराष्ट्रात फिरत आहेत. आम्हाला चीडच येत नाही या गोष्टीबद्दल. हे सगळ्या बाजूने आम्हाला फसवतायत, नागवतायत. यांचे सगळ्यांचे खेळ चालू आहेत. काही नीतिमत्ता नावाची गोष्टच नाही उरली. मी त्या दिवशी सभेमध्ये बोललो नाही का, कॅरम साला बरोबर मध्ये फुटला. कुठची सोंगटी कोणत्या भोकात गेली कळलंच नाही. माहितीच नाही कुठच्या पक्षात कोण आहे आता. आणि ह्याचं एकमेव कारण, हे 4 राजकीय पक्ष असे तुमच्याशी वागू शकतात याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला चीड येत नाही, तुम्हाला राग येत नाही. मी फक्त डोंबिवलीतल्या जनतेबद्दल बोलतो नाहीये, मी महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल बोलतोय की आम्ही ह्यांना सोडून देतो. आम्ही विचार करत नाही, आम्ही विसरून जातो. आज हे 4ही पक्ष आज एकमेकांना शिव्यांच्या दाखवल्या वाहण्यात फक्त मशगूल आहेत. शिवसेना काँग्रेस भाजपला शिव्या घालते, भाजप शिवसेनेला शिव्या घालतायत. त्याच्यानंतर तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घालते, राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या घालतायत. दोघे एकमेकांना शिव्या घालतायत. आज बोलतायत नरेंद्र मोदी शरद पवारांबद्दल बोलतायत, शरद पवार नरेंद्र मोदींना विरोध करतायत. पण बाबांनो, आपल्या समोर एक सांगून ठेवतो उद्या. पण उद्या जर का भविष्यात आता काही नजदीकच्या काळामध्ये जर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार जर मंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यांचे सगळ्यांचे काय आतमधून लागेबांधे असतात आपल्याला कल्पना येणार नाही तुम्हाला. मी बोललो होतो ना की हे एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला शरद पवारांनी फोन करून सांगितलं होतं आता 6 महिन्यापूर्वी. आणि सतत सांगत होते तुम्ही युती तोडा, मी आघाडी तोडतो. सगळं ठरवून प्री प्लॅन. महाराष्ट्रातल्या कुठच्या प्रश्नांबद्दल एकत्र येत नाहीत, पण फक्त सत्तेसाठी म्हणून कशीही समीकरणं जुळवून यायला तयार होतात. आज शिवसेनेने तरी काय केलं? मी त्याशी म्हटलं की बाबा युती तोडली, समजा तुम्ही म्हणता अपमान केला, अरे अपमान केला तर लात मारून टाका. पण नाही, महाराष्ट्रात युती तोडायची, केंद्रामध्ये मंत्रीपद ठेवायचं, मुंबई महानगरपालिकेमध्ये युत्या ठेवायच्या, इतर महानगरपालिकांमध्ये युत्या ठेवायच्या, तिथे युती राहणार, केंद्रात राहणार, राज्यात तुटणार, तुमची वाट लावणार, तुमच्यात संभ्रम निर्माण करायचा. नक्की काय आहे काय मला एकदा सांगा ना. युती तुटली की नाही तुटली? तुम्ही फारकत घेतली एकमेकांची की नाही घेतली? सगळं आपापल्या सोयीने चालू आहे, सगळं आपापल्या सोयीने चालू आहे. तुमचा विचार नाही याच्यामध्ये. आज या महाराष्ट्रातल्या लोकांनी, सगळ्या जनतेने विचार केला होता की हे नको, हे काँग्रेस राष्ट्रवादी नको, त्याला एकदाचे गाडून टाका. म्हणून एक संताप काँग्रेस राष्ट्रवादी बद्दलचा होता. या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने जे काही थैमान घालून ठेवलं त्याच्यानंतर आज महाराष्ट्रातली जनता विचारा आज ह्यांच्याबद्दल पण तेवढाच राग आहे की तुम्ही देखील तसेच आहात. जसे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आहेत तसे हे शिवसेना भाजपवाले देखील तसेच आहेत. स्वतःच्या पक्षीय स्वार्थासाठी म्हणून इतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कधी गळा घोटतील सांगता येत नाही. ह्यांच्या सत्ता टिकल्या पाहिजेत, ह्यांचे पैशाचे सोर्सेस जे आहेत
इन्कम सोर्सेस जे आहेत या महानगरपालिकांमधले ते टिकले पाहिजे, ते राहिले पाहिजे. तिथे नका हात लावू. तिथे नाही आम्हाला युती तोडायची आता, कारण तिकडून पैसे येत आहेत. बस आम्ही राज्यातली युती तोडली, तिथे आमचा अपमान झाला, हिंदुत्वाचा अपमान. या चारी पक्षापैकी एक जण महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करत नाही, भवितव्याबद्दल कोणी बोलत नाही, महाराष्ट्रातल्या पुढच्या योजनांबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही, की भावी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्यांचं पुढे काय होणार, या महाराष्ट्राचं काय होणार, कोणी त्याच्यावरती चर्चा करायला तयार होते. अहो गेले 6 महिने 4 महिने तर बघा, जणू काही महाराष्ट्रातले सगळे विषय संपले होते. कुठे महिला संरक्षणाचा विषय नाही, कुठे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय नाही, कुठे महाराष्ट्रातल्या तरुणांचा विषय नाही, कुठे महाराष्ट्रातल्या बेरोजगारांचा विषय नाही, कुठे रस्त्यातल्या खड्ड्यांचा विषय नाही, कुठे टोलचा विषय नाही, कशाला काय नाही. या महाराष्ट्राची पिळवणूक ज्या टोलवरनं होते त्याच्यावरती राज ठाकरे आणि त्याचा पक्ष ज्यावेळेला रस्त्यावरती येऊन आंदोलन करतो, हे आमचे पत्रकार बांधव मला प्रश्न विचारतात, काय झालं तुमच्या टोलच्या आंदोलनाचं? अहो जे विरोधी पक्ष म्हणून बसले तिथे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, यातल्या एकाने आजपर्यंत कधी आंदोलन नाही केलं किंवा रस्त्यावरती नाही आले. माझी पोरं आतमध्ये गेली, पोलिसांनी पकडली आणि जेलमध्ये गेली, ह्यांचा एक तरी गेला का हो कोणी आतमध्ये? आणि वर परत त्यांची बाजू घेतल्यासारखी बायाशी बोलणार. काय तोडपाणी बिडपाणी झाली वाटतं. या राज ठाकरेला विकत घ्यायचा अजून जन्माला यायचा आहे. माझ्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातले 44 टोल नाके या सरकारला बंद करायला लागले. ते काय कमी झालं? विधानसभेमध्ये माझे आमदार ज्या वेळेला टोलच्या विरोधामध्ये बोलत होते, हेच भारतीय जनता पक्षाचे एकनाथ खडसे बोलूच देईनात. एके दिवशी खडसेला फोन केला, म्हटलं काय चाललंय काय? म्हटलं हो तो टोलचा विषय जो आता विधान म्हटलं सभा चालू आहे, अधिवेशन चालू आहे, म्हटलं तो टोलचा विषय मांडा, माझ्या लोकांना मांडायला द्या. तिथे ती सिस्टीम असते, प्रोटोकॉल असतो की विरोधी पक्ष नेता उठला की बाकीच्यांना बोलायला संधी नाही. आणि आम्ही कुठचे विषय मांडायला गेलो की लगेच एकनाथ खडसे उभे राहायचे आणि वाटेल त्या विषयावरती बोलायचे. 6-6 तास बोलतात. काय प्रवचनकारात? विधान भवनात कशाला बसतात? ते आस्था चॅनल वगैरे आहे ना, जाण तिकडे जाऊन बसा ना. मी त्याला फोन केला, म्हटलं का हो, म्हटलं खेडसे, म्हटलं टोलचा विषय का ना तुम्ही लावतात? नाही काय माहितीये राजसाहेब, मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू. आपण आता मला काही काढता नाही येणार. का संपलं अधिवेशन? अधिवेशन संपलं? पुढच्या वेळेला म्हणजे कधी? तर या सगळ्या लोकांचे यांचे लागे बांधे. तुम्ही या राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता द्या, या टोलचा झोल नाही बंद करून टाकला ना मी, सगळे कॅशचा व्यवहार अख्खा टोलचा. आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही खर्च किती झालाय, टोल किती वसूल होतोय, किती गाड्या रोज जात आहेत, किती पैसे रोज गोळा होत आहेत. ते जे गोळा होत आहेत पैसे ते कॅश मध्ये होत आहेत, त्यातले सरकारकडे किती जात आहेत, खाजगी किती जात आहेत, काही कशाला काही थांग पत्ता नाही. आम्ही फक्त टोल नाका आला की घे बाबा पैसे. वाटबारी सुरू आहे, वाटबारी महाराष्ट्रामध्ये. तो वाल्याही तसाच होता, पण त्याचा वाल्मिकी झाला. हे वाल्याच सगळे अजून तिकडे चालू आहे वाटमारी. यांचे हितसंबंध सगळ्यांशी, त्याच्यामुळे यांचे कोणी विषय काढणार नाहीत. महाराष्ट्र भविष्यात कुठे घेऊन जायचं आहे, काही कसल्या यांच्याकडे योजना नाहीत, काही नाही. या महाराष्ट्राचा विकास आराखडा माझ्याकडे तयार आहे. यातल्या अनेक आमच्या पत्रकार बांधवांनी सुरुवातीला चेष्टा केली आहे माझी, आज पण करत होते, हल्ली पण करत होते. कुठे गेली ती ब्ल्यूप्रिंट, कुठे गेला तो विकास आराखडा? त्यांना वाटलं काहीतरी मी एवढीशी पुस्तिका काढीन, कारण माहिती कोणालाच नव्हतं त्यांचं. आणि जाहीर केल्यानंतर आता कोण विचारत नाही काय 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 ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय,
काय विकास आराखड्यामध्ये काय आहे? काय नाही, आता काय नाही. याला काय अर्थ आहे? जाहीर केली, आम्हाला टीका करायला सोडलंच नाही. त्यातल्या कित्येकाने वाचलीही नसेल, कारण विकास आराखड्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट होता राज ठाकरेला झाडण्यात, त्याच्यावर टीका करण्यात. पण राज ठाकरे कशासाठी ही गोष्ट करत होता? म्हणे 8 वर्ष पक्षाला स्थापन झाली, 8 वर्षात म्हणे कुठे विकास आराखडा, कुठे ब्ल्यूप्रिंट, 8 वर्ष लागतात का म्हणे? 8 वर्षापूर्वी बोललो मी. पण त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत करत एकदा वाचला तर कळेल तुम्हाला की त्याच्यामध्ये किती प्रकारचा अभ्यास झाला आणि त्याच्यामध्ये काय प्रकारचा आम्ही कुठच्या निर्णयापर्यंत आलो. महाराष्ट्रातल्या भविष्याचा वेध घेऊन मांडलेला तो आराखडा आहे. उगाच हवेत उडवलेली फुलपाखरं नाही आहेत ती. ज्या आजपर्यंत कुठच्याही राजकीय पक्षाने आजपर्यंत कधी मांडलं नाही, कधी समोर ठेवलं नाही. बस नुसतं फक्त भाषणाबंद बोलायचं, विकासाचं राजकारण करायचं. आम्हाला कुठचा विकास सांगा तर, आम्हाला योजना कोणत्या त्या तर सांगा. मी त्यात सगळ्या योजनांसकट तो विकास आराखडा सगळा पाडलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात त्या सगळं त्याच्यामध्ये दिलंय. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे येऊ शकतात, या शहरांचं शहरांमध्ये चांगलं वातावरण कसं होऊ शकतं, ही शहरांना आकार कसा येऊ शकतो, ही रचनात्मक शहरं कशी उभी राहू शकतात. आज हे आमचं कल्याण डोंबिवली शहर, ही सगळी वाढणाऱ्या शहरांकडे राज्य सरकारने पाहिलं नको? महानगरपालिका सगळ्या डबघाईला आलेल्या, राज्य सरकार म्हणून याच्याकडे कोणी पाहत नाही. बस सकाळी आपला श्वास लागला म्हणून आम्ही जिवंत होतो. शहरामध्ये आपण राहतोय, त्या शहरामधून घरातनं बाहेर पडल्यावरती समाधान वाटलं पाहिजे मी कोणत्या शहरामध्ये राहतोय. नुसतं आयुष्य धक्के खात 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 पुढे नेण्यामध्ये हे काय जीवन झालं, काय आयुष्य झालं? आज माझा महाराष्ट्रामधला माझा तरुण आज काम मागतोय, हाताला काम मागतोय. अहो केवढं काम, केवढं आणता येईल? आज माझ्या महाराष्ट्रातला सुशिक्षित आज तरुणी त्यांना समाधान वाटेल अशा प्रकारचं काम आमच्याकडे उपलब्ध होत नाही, निर्माण होत नाही. आम्ही करायला तयार होत नाही आहोत, आम्ही बाहेरून काही आणायला तयार होत नाही आहोत. जग कुठे चाललंय आम्ही पाहायला तयार होत नाही आहोत. आणि आज आमच्याकडचे गुणवान तरुणी आज इथून उठून परदेशामध्ये जात आहेत आणि त्यांचं टॅलेंट परदेशातल्या इतर देशांना देत आहेत, पण आमच्या महाराष्ट्राला मिळत नाहीये. आज आमचा हा कल्याण डोंबिवलीचा धक्के खात जाणारा आज रेल्वे मधला ही जनता मुंबईला जाते, दुसऱ्या सोयी नाही करता आल्या. आज या सगळ्या भागामधून आज जे काही पाणी येतं, तुम्हाला मुंबईला जात असताना तुम्हाला वॉटर ट्रान्सपोर्ट नाही सुरू करता येत, फक्त रेल्वेवरती अवलंबून एक शहर, दुसरा मार्ग नाही. हे सगळं होऊ शकतं, हे सगळं वॉटर ट्रान्सपोर्ट पासून सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही इथपर्यंत कल्याण डोंबिवली पर्यंत येऊ शकता, वॉटर ट्रान्सपोर्टने येऊ शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला ट्रेन मध्ये जायची गरज नाहीये. आज अनेक देशांमध्ये या प्रकारची सिस्टीम्स, आज वॉटर ट्रान्सपोर्ट केवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या ऑफिसला तुम्ही त्या सगळ्या मार्गाने जाऊ शकता. वेगवेगळे मार्ग येतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, हा महाराष्ट्र झाला. आम्ही 55 वर्ष अशीच आम्ही फुकट घालवली, आम्ही काही विचारच नाही केला. कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात, कोणत्या प्रकारचे यायला पाहिजेत. आमच्याकडे व्यवसायाभिमुख शिक्षण पण मिळत नाही. आमच्याकडचं शिक्षण वेगळं आणि निर्माण होणाऱ्या नोकऱ्या वेगळ्या. ती नोकरी करताना आम्हाला समाधान नाही त्याच्यात. मी शिकलोय काय आणि मी आज नोकरी करतोय काय? पण बस मला माझं घर सांभाळायचंय. इतकी वर्ष मला माझ्या आई वडिलांनी मला सांभाळलं, आता मला त्यांना सांभाळायचंय. म्हणून जी येईल मिळेल पत्कर ती नोकरी तो पत्करतोय, पण त्या नोकरीत समाधान नाही.
तुम्ही काम असं केलं पाहिजे की ज्या कामामध्ये तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. हो, सचिन तेंडुलकर ज्या वेळेला खेळतो तो आनंदाने खेळतो, मग त्याला समाधान आहे त्या गोष्टीमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. ते जर समाधान मिळणार नसेल, आणि ती गोष्ट अशक्य नाहीये. मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं पर्यटनासारखा विषय, हो केवढा मोठा विषय आहे. आपण आजपर्यंत कधी विचार नाही केला या गोष्टींचा. हा फक्त एकटा राज ठाकरे मूर्खासारखा फक्त महाराष्ट्रभर हिंडून पहिल्यांदा सांगतोय की पर्यटन नावाची काय गोष्ट आहे आणि केवढा मोठा विषय आहे तो. आज आपण इथून घरी गेल्यानंतर जरा काहीतरी काय प्रत्येक गोष्ट परदेशातच जाऊन पाहिली पाहिजे अशातला भाग नाहीये. आज सगळी माध्यमं आपल्याकडे आहेत. जा त्या युट्यूब वरती जा आणि युट्यूब वरती जाऊन तुम्ही ग्रँड कॅनियन अमेरिकेमधलं बघा. काय नाही, डोंगर आहेत. जगभरातले लोक तिकडे जातात. जगभरातले लोक त्यांच्याकडे हेलिकॉप्टरची सफारी ते फिरवतात. तिथे हॉटेल्स आहेत, तिथे रिसॉर्ट्स आहेत, तिकडे सगळ्या गोष्टी आणल्या. काय बघतात तुम्ही? जाऊन तिथे डोंगर बघता. जा तिथे युट्यूब वरती जा आणि ग्रँड कॅनियन नावाचं तुम्ही ती गोष्ट बघा. आणि तीच गोष्ट जर समजा तुम्हाला बघायची असेल, इथेच कल्याणच्या नजदीक हा सगळा सह्याद्रीची जे रेंज आहे, हे सगळे डोंगर आहेत, जिकडे आमचा कळसुबाईचा शिखर पण आहे. हे सगळी मी अनेकदा तिथे ज्याला मी बघतो ते सगळं, अहो त्याच्यात आणि ग्रँड कॅनियन मध्ये काही फरक नाहीये. आम्ही जगाला दाखवायला तयार नाही होत आमच्याकडची समृद्धी काय. मी आता परवा दिवशी लातूरला होतो. आता इतकी वर्ष मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, आता काही काही ठिकाणी हॉटेल येत आहेत, तसं लातूरला पण आलंय. साधारणपणे साधारणपणे एक 100 रूमचं हॉटेल असेल. 100 पण नाही, खरं तर असं एक 70-80 रूमचं हॉटेल असेल. एक हॉटेल आलं, एक त्या लातूरामध्ये. पण एक हॉटेल तिथे, फक्त लातूरमध्ये एक हॉटेल आल्यावरती त्या हॉटेलमध्ये जवळपास एक 150-200 मराठी मुलांना, आज सगळी मराठी मुलं काम करतात त्या हॉटेलमध्ये, 150-200 मराठी मुलांना काम मिळालं. एक हॉटेल जर समजा कमीत कमी 200 मुलांना जर काम देऊ शकत असेल, तर फक्त तुमचं पर्यटन या विषयावरती काय घडू शकतं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अंदाज नाहीये. या महाराष्ट्राला मिळालेली जंगल संपत्ती, तुम्ही ताडोबामध्ये जा, मी गेलोय तिथे. तुम्ही अमरावतीचा चिखलदरा पहा. ही संपूर्ण इथे या शेळफाट्यापासून ही सगळी जमीन जी सुरू होते ती वन विभागाची जमीन. हे बोरिवलीचं संजय गांधी नॅशनल पार्क, भाई ते नॅशनल पार्क, अहो परमेश्वरांनी आम्हाला, निसर्गाने आम्हाला दिलंय. आमच्या शहराच्या मध्यात, जगाच्या पाठीवर असं शहर नाही की त्याच्या शहराच्या मध्यामध्ये अशा प्रकारचं नॅशनल पार्क असतं. नॅशनल पार्क, आणि आम्हाला काही नाही त्याचं. आम्ही सगळ्याकडनं आम्ही वाळवी लावल्यासारखी ती सगळी जंगलं ओरबाडतोय सगळ्या बाजूनी, आणि तिकडे इमारती उभ्या करतोय, आम्ही झोपडपट्ट्या वाढवतोय. ही आमच्या महाराष्ट्रामधली 750 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी काय करून ठेवली आम्ही? काही नाही. बाजूचा गोवा बघा, आपणही सगळे जातो तिकडे गोव्याला, पण आपल्याला अंदाज नाहीये. हे गोवा, पूर्ण गोवा राज्य, अख्खं राज्य आहे, छोटं आहे पण अख्खं राज्य हे पर्यटनावरती उभं आहे. आपल्याला कल्पना नाही, पण गोव्यामध्ये जवळपास वर्षाला चार्टर्ड फ्लाइट्स, प्रायव्हेट फ्लाइट्स, म्हणजे जवळपास एक 200 माणसांची, 300 माणसांची, 400 माणसांची, 300 माणसांची जास्ती करून अशी खासगी विमानं येतात. किती येतात विमानं गोव्याला वर्षाला? जवळपास 1000 ते 1200 परदेशातनं विमानं येतात. 1000 ते 1200 आहे. काय तिकडे गोव्यात? चर्च आणि समुद्र किनारे. समुद्र किनारपट्टी केवढी आहे त्यांची? आणि आमची 750 किलोमीटर. ती पाहण्यासाठी आमच्याकडे परदेशातनं लोक येत नाहीत. हे आमचं इथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले, हीच त्यांची स्मारक आहेत. ते
गडकिल्ले पाहण्यासाठी म्हणून दाखवण्यासाठी आम्ही जगाला ओरडून सांगतच नाही आहोत. आम्ही काय आहे आमच्याकडे हे आम्ही सांगतच नाही आहोत जगाला, की ज्याच्यामधनं हे सगळं पर्यटन उभं राहतं आणि ज्याच्यामधनं हजारो लाखो नोकऱ्या उभ्या राहतात, घरच्या घर उभी राहतात, तरुणांना केवढं काम मिळू शकतं. अहो परदेशात जर तुम्ही गेला, छोटी छोटी गोष्ट विकतात. मी एकदा काय अशा ठिकाणी गेलो होतो, तिथे ती काय ती असते मत्स्यकन्या, दगडाची मरमेड 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 मरमेड. चला कुठेही जा, रेस्टॉरंट मध्ये जा, दुकानात जा, इकडे जा तिकडे जा, मरमेड. पत्नीला म्हटलं जरा बघून येऊ, चला. हे एवढी एवढीशी दगडाची पाहिली, म्हटलं आता पुढे काय नाही, निघायचं. एवढासा पुतळा, पण काय प्रोजेक्ट केला त्यांनी त्या देशामध्ये, की जणू काय तो जो पुतळा पाहिला नाही, तो न पाहता मरू नका, तो पाहिल्यावरतीच मरा. आयुष्यातली शेवटची इच्छा माझी मरमेड मरमेड. आणि आमच्याकडे काय वाढून ठेवले? आमच्याकडे इतके गडकिल्ले आहेत, आमचा इतका प्राचीन सगळा मोठा इतिहास आहे, आमच्याकडे जंगल संपत्ती आहे, आमच्याकडे प्राणी आहेत, आमच्याकडे समुद्र किनारपट्टी आहे, आमच्याकडे नॅशनल पार्क्स आहेत, आमच्याकडे बुलढाण्याला उल्कापातामुळे निर्माण झालेलं एक विवर आहे. जगामध्ये 3 विवर आहेत अशी उल्कापातामुळे तयार झालेली, त्यातलं एक आपल्याकडे भारतामध्ये आहे आणि त्यातलं ते महाराष्ट्रात आहे. आम्ही दाखवत नाही आहोत कोणाला, आम्ही सांगत नाही आहोत कोणाला. ते उल्कापातामुळे तयार झालेल्या त्या विवराच्या बाजूला झोपडपट्ट्या झाल्यात आणि त्यातलं सांडपाणी त्या विवरात जाते, कारण आम्हाला काही पडलीच नाही त्याची. अनेक प्रकारचे उद्योगधंदे तर येतीलच, पण मी तुम्हाला सांगतो, मी ज्या प्रकारचा हा संपूर्ण आराखडा आखलेला आहे, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे बाबा परवडणाऱ्या घरांचा देखील विषय आहे, की आज अनेक तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 लाख लोकांना, 50 लाख कुटुंबांना स्वतःचं राहतं घर नाही. 50 लाख कुटुंब याचा अर्थ जवळपास तुम्ही 4 जण पकडा, म्हणजे जवळपास 1 ते 1.25 कोटी लोक यांना स्वतःचं राहतं घर नाही, भाड्याच्या घरात राहतात. का राहतात? कारण घर परवडत नाही. परत प्रांतातनं येणाऱ्या लोकांच्या झोपडपट्ट्या इथे उभ्या राहणार आणि त्यांना फुकट घरं मिळणार, आणि माझ्या महाराष्ट्रामधला आज स्वतःचा हक्काचा नागरिक त्याला परवडणारं घर या राज्यात देता येत नाही. या मुंबईच्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एक झोपडं कितीला गेलं माहितीये काय? चला असं वाटतं आता झोपड्याच बांधाव्यात. एक झोपडं 1 कोटी रुपयाला गेलं. म्हणजे विचार करा, त्या झोपडपट्टीवाल्याचं त्याला 1 कोटी रुपये मिळाले, त्याने त्याच्या गावाला कुठेतरी पाठवले असणार, आजमगड बिजमगड कुठेतरी गेला असणार, प्रतापगडला. ते पैसे गेले, हा काय फ्लॅट मध्ये राहायला जाणार नाही, हा परत नवी झोपडी बांधणार. या सगळ्या बिल्डर आणि कंत्राटदारांच्या हातामध्ये हा सगळा महाराष्ट्र गेलाय. नुसत्या झोपडपट्ट्या वाढवायच्या आणि त्याच्यामध्ये स्लम रिडेव्हलपमेंट स्कीम्स आणायच्या, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणायच्या. या राज ठाकरेच्या हातामध्ये जर समजा तुम्ही सत्ता दिलीत ना, या राज ठाकरेच्या सत्तेचा पहिला दिवस हा महाराष्ट्रातल्या येऊघातल्या नव्या झोपड्यांचा शेवटचा दिवस असेल. त्याच्यानंतर झोपड्या नाहीत महाराष्ट्रात. आमच्या असलेल्या महाराष्ट्रातल्या जी मराठी कुटुंब त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतील, पहिल्यांदा त्यांना घर, नोकऱ्या देखील. माझ्या हातात जर सत्ता दिलीत तर महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे भविष्यामध्ये उभे राहतील, मी जे आणीन त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मुलींना आणि मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळतील. परप्रांतातल्या लोकांना नोकऱ्या बंद, अजिबात मिळणार नाहीत. महाराष्ट्राच्या प्रत्येक येणाऱ्या रस्त्यावरती नो एंट्रीचे बोर्ड लावीन. परप्रांतातल्या येणाऱ्या लोकांना महाराष्ट्र बंद. इथे नोकऱ्या मिळणार नाहीत, इथे फुकट घरं मिळणार नाहीत. तुमच्या राज्यात बघा काय शोधायची ती नसतील मिळत, कबुतराच्या खुराड्यात राहा, पण इथे नाही यायचं.
या सगळ्या बाजूनी महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातल्या विजेचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातला शेतीचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातले खड्डे मुक्त रस्त्यांचा विषय असेल, काय रॉकेट सायन्स आहे? चांगले रस्ते बनवणं हे काय रॉकेट सायन्स आहे का? की तुम्हाला नासा मधले सायंटिस्ट बोलवायला लागतात की बाबा रे कसा बांधायचा रे रस्ता, काय म्हणजे आता खड्डे पडलेले आहेत, आता हे खड्ड्यांशिवाय कसा काय बांधायचा रस्ता, हे काय रॉकेट सायन्स आहे? पण नाही, रस्ता चांगला केला समजा तुम्ही, आणि जर समजा तो रस्ता 25 वर्ष टिकला, कंत्राटदाराला काम कुठून मिळणार? त्याच्यामुळे त्याला काम असंच करावं लागतं की जेणेकरून 6 महिन्यात खड्डे पडलेच पाहिजेत. म्हणजे 6 महिन्यात खड्डे पडले की नवीन टेंडर किंवा त्याच्यामध्ये नवीन वेगळा कट आला की आमचे अधिकारी खुश, आमचे नगरसेवक खुश, आमचे आमदार खुश, आमची घरं भरली, आनंद वाटला. महाराष्ट्र खड्ड्यात गेला, आम्हाला त्याहूनही आनंद वाटला. किती वर्ष हे दुष्टचक्र चालणार? मी आज तुमच्या समोर जो आलोय तो सगळ्या योजना घेऊन आलोय, एका आत्मविश्वासाने आलोय. तो जो आत्मविश्वास आहे तो करून दाखवण्याचा आहे. आणि मी ज्या काही योजना त्या अख्ख्या विकास आराखड्यामध्ये मांडलेल्या आहेत त्या अत्यंत सगळ्या आर्थिक दृष्ट्या तज्ञांना विचारलेल्या आहेत, इतर तज्ञांना विचारलेल्या आहेत, सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी ती तुमच्या समोर आणले. म्हणजे उद्या ज्या वेळेला तुम्ही हा राज ठाकरेच्या हातामध्ये ही गोष्ट द्याल, राज्याची सत्ता, त्यावेळेला तिथे डोकं खाजवत नाही बसणार आता काय करायचंय. त्या गोष्टींची तयारी माझी आज पूर्ण आहे, जी इतर राजकीय पक्षांकडे नाहीये. त्यांना फक्त खेळखंडोबा करायचा आहे, त्यांना फक्त सत्तेत त्यांना मशगूल राहायचंय, त्यांना फक्त सत्तेतनं पैसा कमवायचा आहे. या राज ठाकरेला नाही कमवायचा आहे. मी या निवडणुकांकडे आणि या सगळ्या सत्तेकडे मी पैशासाठी बघतच नाही, मला गरजच पण नाही त्या गोष्टींची. या राजकारणात पैसे उभे करणे आणि आपल्या प्रॉपर्ट्या उभ्या करणे हा राज ठाकरेला छंद अजिबात नाही, मला गरज पण नाही त्या गोष्टींची. पण जे मी जगामध्ये पाहतोय ते जगामध्ये जर समजा मी ते पाहिलेली गोष्ट जर मी माझ्या महाराष्ट्रात आणू शकलो आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ शकलो तर मी माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नाही समजेल. आज इथे इतक्या मोठ्या संख्येने सगळ्या आज माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. आज म्हणतो आपण महिलांच्या सुरक्षिततेचा विषय. सुरक्षितता ही पहिल्यांदा आली पाहिजे, त्यांची मानसिक सुरक्षितता. शारीरिक सुरक्षितता नंतर, मग सुरक्षितता कशी आणायची, मानसिक सुरक्षितता कशी आणायची, त्याच्यावरती देखील माझ्याकडे योजना तयार आहे. मी माझ्या काही भाषणांमध्ये मांडली देखील आहे की जो पती आपल्या पत्नीच्या नावावरती जर घर करेल त्या संपूर्ण घराला कोणतेही घराचे कर लागणार नाहीत. आणि ही निवडणुकीच्या तोंडावर मारलेली थाप नाही, याच्या मागे विचार आहे. तो विचार फक्त एवढाच आहे की ती जी माझी भगिनी आहे ती ज्या घरामध्ये जन्माला आली, जिथे तिला आई वडिलांनी मोठं केलं, जिथे ती वाढली मोठी झाली, त्या घरातनं ज्या वेळेला ती लग्न होऊन बाहेर पडते आणि दुसऱ्या घरामध्ये ज्यावेळेला जाते, असुरक्षितता तिकडे पहिल्यांदा सुरू होते. की एके दिवशी रात्री माझा नवरा मला घरातनं बाहेर नाही काढणार. पण तेच घर जर समजा माझ्या त्या भगिनीच्या नावावरती झालं तर तिला तर घरातनं कोणीच बाहेर काढू शकणार नाही. ज्याला काढायचं तो घराच्या बाहेर जाऊ शकतो. आणि ती सुरक्षितता जर समजा तिला त्या घरामध्ये जर तेव्हाच मिळाली तर मला असं वाटतं पुढचे पहिले सगळे विषय बंद होतात, कारण ती मानसिक दृष्ट्या सुरक्षित झालेली असते. आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींमध्ये कुठचीच कमी नाहीये, सक्षम आहेत त्या, बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पूर्ण सक्षम आहेत. पण ही सुरक्षितता जर समजा त्यांना दिली, पुढच्या लढाया तर त्या जिंकतीलच जिंकतील. पण आम्हाला 55 वर्षामध्ये आम्हाला विचार नाही करता आला या सगळ्या गोष्टींचा, कारण आम्ही काय होतं मतं मिळवण्यात इतके मशगूल होतो की आम्हाला बाकीच्या ठिकाणी लक्षच द्यायला वेळ नव्हता. विचार याला म्हणतात, धोरण याला म्हणतात, योजना याला म्हणतात. नुसती मतं मिळवण्यासाठी काहीतरी गोष्टी फुकट वाटायच्या, आम्ही फुकट वीज देऊ, आम्ही फुकट घरं देऊ, आम्ही फुकट हे देऊ. काय बापाचा माल आहे वीज फुकट? बनवायला खर्च आहे ना. वीज कशी द्यायची?
मागताय फुकट? आज महाराष्ट्रामध्ये देखील जे घर हवंय ती परवडणाऱ्या घरांची योजना देखील ज्यावेळेला तुम्ही माझ्या हातात सत्ता द्याल आणि त्या परवडणाऱ्या घरांची योजना मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आणीन, मांडीन, करीन, ती योजना देखील महाराष्ट्रातले माझे जे मराठी सिव्हिल इंजिनियर पोरं, मुलं, मुली जे आहेत त्यांच्याकडनंच मी ती योजना पूर्ण करून घेईन, बाकीच्या कंत्राटदारांकडनं नाही. माझ्या मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या खिशात पैसे आले पाहिजेत. अहो, या एकात एक गोष्टीतनं आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, मोठा करायचा आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या योजनाबद्ध मी आपल्या समोर आलेलो आहे, एका विश्वासाने आलोय, आत्मविश्वासाने आलोय. या येत्या निवडणुकीमध्ये केवळ आपण नव्हे, माझी महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती, आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे की 55 वर्ष झाली, आज संयुक्त महाराष्ट्राहून 55 वर्ष झाली. 55 वर्ष या महाराष्ट्रावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रयोग केलेत. एकदा राज ठाकरेचा प्रयोग करा. जर तो यशस्वी झाला तर या महाराष्ट्राचाच भलं होईल ना. साधी गोष्ट आहे ना. एखादी टूथपेस्ट वापरून जर दात साफ होत नसतील तर टूथपेस्ट बदलतो की नाही? या सगळ्या नाकाम 4 बाकीच्या ज्या टूथपेस्ट आहेत या सगळ्या सडलेल्या आहेत. एक नवीन गोष्ट तुमच्या समोर घेऊन येतोय, मी आलोय. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने मला या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्यावेत, माझ्या पाठीशी उभं राहावं. आणि केवळ आपण नाही, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये मुद्दामून जाणून बुजून सांगतोय ती गोष्ट की 231 मतदारसंघामध्ये आपण उमेदवार उभे केलेले आहेत. सगळ्या ठिकाणी मला जाणं अशक्य आहे. आणि म्हणून आपण आपल्यावरती एक मी छोटी जबाबदारी टाकतो की आपले जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी मित्र परिवार असेल, जे कोणी असतील, ज्या माध्यमातनं, मोबाईल फोन असेल किंवा इतर कुठचेही असेल, ज्या माध्यमातनं तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधणं शक्य आहे त्या सर्व लोकांशी आपण संपर्क साधावा आणि सांगावं की येत्या 15 तारखेला कुठेही संधी वाया न घालवता आपण या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सूत्र द्यावीत. बाकीचं सगळं हे माझ्यावरती लागलं. मी इथे तुम्हाला फसवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही आणि मला त्याची गरजही नाही, मला आवश्यकताही नाहीये. मी जो आहे ते काहीतरी जगात घडतंय ते मला महाराष्ट्रात आणण्याची संधी आपण मला द्याल, ही फक्त एक अपेक्षा आपल्याकडे ठेवतोय. आणि येत्या 15 तारखेला माझे सर्व उमेदवार या सगळे पुढे, हे माझे सगळे हे शिलेदार आणि महाराष्ट्रामधले जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा ठेवतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.